मित्रांनो, छगन भुजबळाचं काहीच कळत नाहीये सध्याच्या घडीला. कारण एकीकडे जाहीर सभेमध्ये शरद पवारांवर टीका करायचं आणि दुसरीकडे त्यांची बिना अपॉइंटमेंट जाऊन भेट घ्यायचं आणि त्या भेटीमध्ये काय झालं हे सविस्तरपणे मीडियासमोर येऊन बोलायचं की बाबा नेमकं छगन भुजबळ बसले कसं होते, नेमकं चर्चा काय झाली, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आम्ही चर्चा केली, या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतायत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की छगन भुजबळ हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांची भूमिका खूप महत्वाची असते. ते असंच शरद पवार यांना भेटायला गेलेले नाहीये, त्यांना धक्कातंत्र द्यायचाच होता. कारण महायुतीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये त्यांची जी नाचिक्की होताना दिसते, त्यांना राज्यसभा नाकारली, लोकसभेच्या तिकिटासाठी नाकारलं गेलं त्यांची इच्छा असताना, आणि ह्यामुळेच ते शरद पवार यांना भेटायला गेले आणि अजित पवार यांना धक्का देण्याचा ते प्रयत्न करतायत. पण ते अजित पवारांना सोडतील असं वाटत नाही आणि शरद पवार त्यांना स्वतःच्या पक्षात घेतील असं सुद्धा मला काही वाटत नाही. तुम्हाला